हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी या चॅनलमध्ये. तर आज आपण सर्वप्रथम ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. आणि तर पहा, साडी दाखवते मी तुम्हाला. साडी किती सुंदर आहे. जर पाहिली नसेल तर नक्की जाऊन पहा. या साडीचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे, लॉंग व्हिडिओ. आणि तो होता साडीवरचा ब्लाऊज पीस एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये. तर हा पहा, अशा पद्धतीने अस्तर घेतलेला आहे. पूर्ण 1 मीटर आहे. बोटनेकचं ब्लाऊज कटिंग करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर पाहू शकता तुम्ही, उंची घेतलेली आहे 15 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 7.5 इंच. गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंच. गळ्याची उंची घेतलेली आहे 4 इंच. आणि अशी खालच्या साईडनी वरच्या साईडनी दोन्ही पण गळ्याची रुंदी 4-4 इंच टाकलेली आहे. आणि त्यानंतर मुंडा घेतलेला आहे 7 इंच प्लस अर्धा इंच शोल्डरला उतार दिलेला आहे. आता कंपल्सरी आपण शोल्डरला उतार काय करतो, गळ्याच्या बाजून देतो, पण इथं शोल्डरच्या उताराच्या बाजून द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आता इथं 9 चौक 36 जे 36 इंचाचा ब्लाऊज असेल तर तुम्ही अशा पद्धतीने 9 चौक 36 म्हणजेच 36चा 4था भाग 9 असं टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचे आहे. आणि अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, पाहू शकता तुम्ही. हे करायचं आहे, आता थोडं 1/2 इंच आतमध्ये येऊन आहे ना, थोडंसं असं मार्किंग करून आतमध्ये येऊन आकार देऊन घ्यायचा आहे. पाहू शकता. आता कंबर टाकायची आहे माझी. इथं कंबर आहे 8 इंच म्हणजेच 32 इंच. त्याचा 4था भाग 8 इंच. 1 इंच बॅकनेकचे टक्स असतात आणि 2 इंच शिलाई मार्किंग. आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीने आता माझं पूर्ण मार्किंग रेडी झालेलं आहे. आणि मार्किंग करून घेतल्याच्या नंतर परत एकदा तुम्हाला वाटलं तर तुम्ही चेक करून माप टाकू शकता. सो अशा पद्धतीने आता पाहू शकता तुम्ही. आता बॅकनेकला मला नेक बनवायचा आहे. तर नेक कसा बनवायचा आहे, खालून मी 3 इंच पट्टी सोडून दिलेली आहे. वरून सुद्धा गळ्याच्या साईडने मी 2 इंच खाली आलेले आहे. आणि अशा पद्धतीने मध्य काढून आपल्याला नेक बनवायचा आहे. आणि त्याची रुंदी मी घेतलेली आहे 3 इंच. आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही. आता ह्या गळ्याचा व्हिडिओसुद्धा मी बॅकनेकला कसा बनवणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करणार आहे चॅनलवरती याच. तर इथं पाहता मी त्याला ना तुम्ही कोणताही आकार देऊ शकता, जसं तुम्हाला जो सेफ आवडेल. तुम्हाला ज्या सेफमध्ये तुम्हाला डिझाईन बनवायची असेल, जो आकार तुम्हाला द्यायचा असेल ते तुम्ही आकार देऊ शकता. पण इथं थोडासा मोदक सेफमध्ये मी आकार दिलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण बरेच बोटनेकमध्ये डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीने आपण खूप साऱ्या बनवू शकतो. आणि तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की मी कशा पद्धतीने बनवणार. आता इथं बॅकनेकला पॅक पण ठेवू शकतो आपण, पण इथं मी ओपन साईडनं ठेवलेला आहे. जर तुम्हाला पॅक ठेवायचं असेल तर तुम्ही 2 इंच खाली गळ्या रुंदीच्या खाली घेतलं होतं, तिथं पाहिलं तिथून खाली तुम्ही 2 इंच पट्टी टाकून पॅक करू शकता. पण इथं मला पॅक नाही करायचे. सो ओपन ठेवायचे बॅक साईडला सुद्धा नॉट बसून. सो अशा पद्धतीने आता हे कपडा पूर्ण जे आपण बॅकनेकचं कट करून घेतलेलं आहे अस्तर, तेच अस्तर आपल्याला फ्रंट साईडला पण ठेवायचं आहे. अशा पद्धतीने गळ्याची आखून घ्यायचं आहे आणि पूर्ण साईडने पण मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला मुंडाचा आकार पण देऊन घ्यायचा आहे. आणि आतमध्ये आपल्याला इथं अर्धा इंच यायचे. पाहू शकता तुम्ही मुंडाच्या साईडला कोपऱ्याला. आणि अशा पद्धतीने मार्किंग करून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा. जेणेकरून काय होतं की ज्यावेळी शोल्डरच्या तिथं आपल्याला भाईच्या शोल्डरच्या आतमध्ये जो चुन्या पडता फुगा पडतो तो अजिबात पडणार नाही, ह्याचं काळजी इथं टिप्स आहे. ती टिप्स इथं जर फॉलो केली तर पडणार नाही. पाहू शकता. आणि इथं आता मी गळ्याची रुंदी घेतलेली आहे, जशी 4 इंच जशी पहिली होती तशीच घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला खाली जी हे होती ना तीच घ्यायची आहे. आणि इथं मी अर्धा ते 1 इंच साईडला काढून टाकणार आहे. अर्धा इंच का ते तुम्हाला सांगते. आता काय होतं, ज्यावेळेस बऱ्याच ताईंच्या रिक्वेस्ट असते, काही पुढचा गळा बोटनेकला खूप मोठा होतो आणि उतरतो आणि मोठा होतो. पण मोठा न होण्यासाठी डीपनेकमध्ये पॅक बसण्यासाठी तो ऑप्शन बेटर आहे. तुम्ही ते नक्की फॉलो करा अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे आपल्याला, वरच्या साईडनी ना 1 इंच आपण जे एक्स्ट्रा घेतलेलं होतं ना ते कट करून टाकायचं आहे. इथं तुम्हाला मार्किंग करून मी दाखवते, जेणेकरून आहे ना गळा उतरणार नाही आणि हुकलूकची पट्टीसुद्धा तुमची सरकणार नाही. आणि जो शोल्डर उतरायचे प्रॉब्लेम्स आहेत ना ते बोटनेकमध्ये अजिबात होणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने केला तर. आणि कधी पण आपल्याला कधी पण ब्लाऊज कट करायचा असेल बोटनेकचा आणि कस्टमर म्हटलं की बोटनेकला आम्हाला असं हवं आहे, तर तुम्ही तशा पद्धतीने करू शकता. डीपनेक साईड असा होतो आणि बॅक बोटनेक असा ब्लाऊज तयार होतो हा.
तर इथं पहा अशा 3-4 इंच मी टिक करून टाकते आणि परत मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते की कट पॉईंट आपल्याला कसा आहे, जसं की टक्स पॉईंट कशा पद्धतीने दिला जातो. हे थोडंसं प्रिन्सेस कट मी थोडंसं बदललेलं आहे. प्रिन्सेस कटमध्ये कटिंगमध्ये थोडीशी बदललेली आहे. याच्यावरती मी चांगला अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यानंतरच मी ही कटिंग केलेली आहे. आणि अशा पद्धतीचा अजून एक मी ब्लाऊज पण स्टिच करून पाहिलेला आहे. अगदी छान आणि मस्त असा बसलेला होता. सो म्हटलं तुमच्याशी सुद्धा एकदा शेअर करावं आणि अशाच पद्धतीने ब्लाऊज कट करून शिवावं. तर आता इथं तुम्ही पाहिलं सगळेच मापं मी तुम्हाला टाकलेली होते. तुम्ही टक्स पॉईंट पण मी कसा दिलेला आहे, प्रिन्सेसची कटोरी कशी दिलेली आहे, हे सगळं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. सो त्यामुळं काही वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. आता हे उरलेलं आहे. सो त्यामध्ये आपल्याला भाई करायची आहे. आता भाई 1 मीटर उंचीचा कापड असतो ना, ते पूर्ण 100 सेंटीमीटर येतो. तर आता त्याच्यातून सुद्धा आपल्याला उंची भरपूर असल्यामुळं आणि बोटनेक ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला कपडा इथे थोडा सोडलेला आहे. सो आता मला भाईची उंचीसुद्धा 10 ते 10.5 इंच हवी आहे. तर मला इथं आता जॉईंट द्यावं लागणार आहे, ते पण समोरच्या साईडनी. सो मी चेक करून पाहते एकदा की कुठल्या साईडनी कुठला जॉईंट आणि कशा पद्धतीने जॉईंट दिला जाईल. आणि खूप छान अशा पद्धतीने आपला जी ब्लाऊजची भाई आहे कोपऱ्यापर्यंत ती पूर्ण होणार आहे. कारण अस्तर जरी पुरलं नाही ना, तरी पण आपण भाई कशी ॲडजस्टमेंट करू तर ते तुम्हाला मी सांगते. आता इथं पहा अशा पद्धतीने मी पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे. पण कुठंच ॲडजस्ट होत नाही. तर मग आता काय करते मी, इथं साईडने दोन्ही पण कट करून घेतले. आता जे काही तुकडे आहेत ना साईडचे ते कट करून घेतलेले आहे. इथं पहा अशी 1.5 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे. आणि 1.5 इंचाच्या अशा पट्ट्या काढून घेतल्या ना, तर त्या आपल्याला मोजून पाहायच्या आणि तशाच 1.5 इंचाच्या अजून पट्ट्या काढून घ्यायच्या, जेणेकरून ते जॉईंट करून आपल्याला दंडगेराच्या साईडनी ते अस्तरला जॉईंट करायचं, जेणेकरून भाईची उंची वाढेल आपली अशा पद्धतीने. आता हे अगोदरचं आता मी परत एकदा मार्किंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता ह्या पट्ट्या आपण इथं अशा पद्धतीने लावणार आहोत, पाहू शकता तुम्ही पॉईंटला. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आता मी तुम्हाला थोडंसं व्हिडिओला ना हे करून दाखवते. तर इथं पहा अशा पद्धतीने मार्किंग करते मी. मोंडा खोली 3 इंचच घ्यायची कंपल्सरी. आणि कधी पण कोणती भाई कट करताना आपल्या छातीचा 4था भाग प्लस अर्धा इंच अशा पद्धतीने भाई कट करायची, जेणेकरून अर्धा इंच घेतलं तर आपली भाई कुठेच कमी पडणार नाही अशा पद्धतीने. आता मुंडा खोली दिली, आकार दिला, दंडघेर टाकला. सो अशा पद्धतीने आता नॉचेस मारून घेतला आणि ओपन करून आपण पुढचा भाग कट करून घेऊया, जसं की पुढच्या मुंड्याचा आकार. सो अशा पद्धतीने आपली भाई रेडी झालेली आहे. आणि खालून आहे ना आपण खाली अशा 1-1.5 इंचाच्या पट्ट्या आहेत ना, त्या काढलेल्या आपण. सो ते आपण यूज करणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपली पूर्ण लॉंग भाई तयार होणार आहे कोपऱ्यापर्यंत. आता हे जे काही उरलेलं अस्तर असतं त्याचं आपल्याला पट्ट्या काढायच्या असतात, जसं की हुकलूक पट्ट्या आणि जे पूर्ण आपल्या सगळ्या पट्ट्या असतात ना, त्या आपण यूज करणार आहोत त्याचा. तर इथं पाशा मस्त असा डिझायनर ब्लाऊज पीस आहे आणि खूप छान आहे साडी पण आणि ब्लाऊज पीस पण. तुम्हाला तर मी दाखवल्याच आहे. आणि ह्याच्या मी कुठून घेतली काय घेतली याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. सो मग आता घेऊया आपण कटिंग करण्यासाठी. आता काय करायचं, आता इथं भाईला ना अशी डिझाईन आलेली आहे. अशा पद्धतीची मस्त अशी डिझाईन आलेली आहे. कटवर्कमध्ये बॉर्डर आलेले आहे, बॉर्डर दंडघेराच्या बॉर्डरला. तर इथं पहा अशा पद्धतीने आता जिथं 1 इंच 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे ना, ती खालूनच एक्स्ट्रा घ्यायची आणि वरून कट करायचे. आणि साईडला दोन्ही पण भाईला जॉईंट येणार आहे. आणि अशाच पद्धतीने अगोदरसुद्धा भरपूर आपले व्हिडिओ आहेत कटिंगचे. सो अजून तुम्हाला समजत नसेल तर ते सुद्धा पाहू शकता. पण अजून नवीन टाकते आहे मी, कारण खूप कमेंट्स येत आहेत आता आणि छान कमेंट्स येत आहेत ताईंची की कटिंग दाखवा, हे दाखवा, ते दाखवा. मी मागे एक बोटनेकची ब्लाऊज डिझाईन बनवली होती आणि त्याला कमेंट झाली की ताई बोटनेकचं कटिंग दाखवा. सो म्हटलं ठीक आहे चला कटिंग दाखवूया. आणि तर मग इथं आजचं बोटनेकचं कटिंग कसं वाटलं तर नक्की सांगा. आता इथं पहा भाईचं कटिंग तर केलं, आता पण साईडने आपल्याला जॉईंट द्यायचे. आता ते उरलेल्या कपड्याचे जॉईंट आपल्याला द्यायचे, अगोदरच जॉईंट नाही काढायचे, कारण आपल्याला नंतर कपडा थोडासा आपल्याला ब्लाऊज पीस कमी पडू शकतो. सो अशा पद्धतीने आता आपण जो पूर्ण अशी उभी डिझाईन होती ना, तशाच डिझाईनमध्ये आपल्याला मागचा बॅक नेकसुद्धा कट करून घ्यायचा आहे आणि समोरचा सुद्धा
आता पाहते की कुठं कसं ॲडजस्ट होईल, समोरचा, बॅकचा, पुढचा आणि सगळाच म्हणजे असं पूर्ण आपल्याला ब्लाऊज कट करायचा असेल ना, तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. आणि कुठं काय ॲडजस्ट होईल त्या कपड्यानुसार आपल्याला कटिंग पण करावं लागतं. हे पण काही गोष्टी आपल्या लक्षात घ्यायच्या असतात. कारण काय होतं की डिझाईन कधी आडवी येते, कधी उभी येते आणि आपल्याला कपडा पण पुरला पाहिजे. आणि आत्ता काय होतंय की आपण कमी उंचीचे ब्लाऊज जर असेल तर ॲडजस्ट होतं, पण 15च्या पुढं उंचीचा, जसं 13.5 14च्या पुढं उंचीच्या ब्लाऊज असेल तर मग खूप जास्त कपडा आपल्याला ब्लाऊज पीस लागतो. डिझायनर ब्लाऊज पीस शक्यतो कमीच येतो असं होतं. फक्त काठपदर साडीमधला थोडासा जास्त येतो किंवा कधी कधी तो सुद्धा कमी येतो. तर मग अशा पद्धतीने मी थोडंसं ॲडजस्टमेंट करू नये ना कटिंग करत असते. आता इथं सुद्धा साईडला थोडासा जॉईंट आपल्याला फिटिंगच्या लेवलला द्यायचा आहे. कधी पण जॉईंट द्यायचे असले ना तर आपल्याला फिटिंगच्या लेवलला जॉईंट द्यायचा, जेणेकरून फिटिंगमध्ये ते जॉईंट आपले बऱ्यापैकी जातात. जसं भाईचे असो किंवा साईड पॅटर्नचे असो किंवा कटोरीचे असो किंवा ह्याचे असो बॅकनेकचे असो. तर अशा पद्धतीने आता हे पूर्ण ब्लाऊज माझा रेडी झाला आहे. इथं पहा बॅकनेक, साईड पॅटर्न, हुकलूक आणि प्रिन्सची कटोरी. आणि जे काही उरलेलं हे आता कपडा आहे ना आपल्याला फेकण्यातच जाणार आहे, तर तरीसुद्धा आपण त्याचा यूज करणार आहोत कारण आपल्याला भाईला कमी पडतंय. तर इथं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता हे करून घेऊया आपण. आता ज्यावेळेस खूप मोठं माप असेल ना तर ते खूप मोठं माप तर अशा ब्लाऊज पीसमध्ये होतच नाही म्हणायला, कारण छोटं ब्लाऊज पीस आलं तर मग हे प्रॉब्लेम्स आपल्याला येतातच. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.